वारीला जाण्यासाठी आजींनी सुंदर अशी पोत्याची बॅग तयार केली होती, ज्यामध्ये वारीचं 15-20 दिवसाचं सगळं सामान बसणार होतं. ही गोधडी तुम्ही शिवली का? ही वेगळ्या पद्धतीने जरा दिसते शिवलेली. हे बघा, माग याच्या ताडपत्री आहे. आणि हे कप्पे कप्पे, हे कशासाठी कप्पे केले? साड्या इकडं आणि तो इकडे साड्या आपल्या इथं नवीन साड्या ठेवायच्या, वापरून झालेल्या इथं ठेवायच्या, मग त्या दुसऱ्या दिवशी नवीन घ्यायला आणला. हा, ओके. मला जरा हे पॅक करून दाखवता का? मग आता भरताना हा कप्पा मोकळाच ठेवणार का? हो, तो म्हणजे त्यात काही खाण्याचं साहित्य ठेवतात, ते नंतर काढून घेतात लागेल तसं. पण असं बिछाना शिवल्या की त्याच्यात पूर्ण 15 दिवस जेवढं साहित्य लागतं तेवढं सगळं बसतं याच्यात. 15 इकडे साड्या आणि इकडे खायला. हो, सगळं बसतं साहित्य. असं म्हणजे सगळ्यांचे जेवढे दिंडीत आहेत ना त्यांचे सगळ्यांचे असे सेम बिछाने असतात. ओके. म्हणजे ह्याच्यावरती साड्या ठेवायच्या आणि संध्याकाळी ह्याच्यावरती झोपता पण येतं. हा, मग हे उशीला घेतात का? हे जास्त साहित्य न्यायला नको किंवा चालायला पण त्रास नको व्हायला, की तुम्हाला हे सगळं घेऊन आहे ना चालता पण आलं पाहिजे. आणि पण हे ट्रक मध्ये राहतं का तुम्ही? टेम्पो आहे का? हे ब्लँकेट पांघरायला. जर कधी असं जास्त पाऊस थंडी वगैरे असेल ना तर हे अंगावर घेतलं. झालं तुमचं वारीचं पॅकिंग झालं. आणि अशा प्रकारे आजींची वारीला जायची बॅग तयार झाली. नाव कुठे गेलं? नाव फुलाबाई पिंजर.